नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण बीजगणित 2017 ते 2020 हा जो अल्जेब्राचे जे आपल्या 8वी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आलेले जे सर्व प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा आढावा मी मागील व्हिडिओमध्ये घेतलेला होता. तो व्हिडिओ आपण निश्चितपणे पाहिलेला असेल आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आता आपण या व्हिडिओमध्ये 2021 ते 2025 मधील आलेले जे सर्व प्रश्न आहेत बीजगणिताचे अल्जेब्राचे जे सर्व प्रश्न आहेत ते सर्वच्या सर्व प्रश्न आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. मग पहिला प्रश्न पहा की 1/a-b अधिक 1/b-a बरोबर किती असा प्रश्न आहे. तर बघा आता तर काय करावं लागेल आपल्याला इथे 1/a-b छेद समान नाहीये. छेद समान करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक तर आपल्याला याला वजा 1 ने गुणावं लागेल. मग आपण काय करूया, 1/a-b आता दोन्हीकडे अधिक आहे, दोन्हीकडे मी वजा 1 ने गुणतो. -1 आणि -1 b-a. आता या वजा 1 ने दोन्हीकडे गुणलं म्हणजे काहीच केलेलं नाहीये, फक्त आपण चिन्ह असं जर आलटून पलटून असेल तर चिन्ह चेंज करायचं असतं. सोपं सांगणार आहे तुम्हाला, पण हे थोडंसं घ्या. आता याला 1 गुणल्यानंतर काय होणार आहे इथं, तर काय होणार आहे, हे तर तसंच्या तसंच राहणार आहे a-b आणि हे अधिक वजा 1 राहणार आहे. आता काय होईल, वजा b ते मी या बाजूला मांडतो आणि वजा वजा अधिक a होणार आहे. तर आता छेद समान झाला आणि छेद समान झाल्यानंतर आपण काय करत असतो, अंशांशाची बेरीज करत असतो. 1 अधिक वजा 1 बरोबर किती येणार आहे आपलं, 0/a-b आणि शून्याला कशानेही भागलं तर उत्तर किती येणार आहे तुमचं, 0 येणार आहे. म्हणून ऑप्शन 1 ऑप्शन 4 ज्याचं उत्तर आपलं 0 आलेलं आहे. पण आता हे असं इतकं मांडत बसायचं का, नाही मांडत बसायचं. मग काय करायचं, खूप सोपं आहे. फक्त चिन्ह चेंज कोणाचं करायचं, अंशाचं करायचं, फक्त अंशाचं. असं जर आलटून पालटून चिन्ह असेल तर फक्त अंशाचं चिन्ह चेंज करायचं आणि झालं. 1 वजा 1 0, 1 वजा 1 0 एवढंच करावं लागतं. 2021ला हा 26 नंबरचाच पहिलाच प्रश्न आलेला होता आणि मुलं थोडीशी कन्फ्यूज पण झालेली होती. आता बघा 32 नंबरचा क्वेश्चन 2021 साली आलेला की x घन वजा 27 आणि x वर्ग अधिक टॉईस x अधिक 2 या बहुपदीच्या गुणाकाराची कोटी. आता आपण कोटी बऱ्याच वेळा केला, तर काय करावं लागतं आपल्याला, याचं मोठं पद आणि याचं मोठं पद या दोघांचा गुणाकार करायचा आहे, फक्त मोठ्या मोठ्यांचा. मग बेस सेम आहे आणि 3 आणि 2 5 किती येणार आहे, तर बहुपदीच्या गुणाकाराची कोटी किती येणार आहे, 5, जे ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. आता थोडंसं फास्ट घेतो कारण 39 प्रश्न आहेत, 38-39 प्रश्न आहेत. तर a वजा बी वर्ग वजा 17 a वजा बी वजा 60 या त्रिपदीचे अवयव खालीलपैकी कोणते. तर एक लक्षात घ्या, आता सध्या ही a वजा बी आहे ना, याला आपण x मानू ना, याला पण x मानू आणि आता गणित तुमच्या पुढे असं येईल, x वर्ग वजा 17x आणि वजा 60. खाली अवयव दिलेले असतात बघा. आता खाली अवयव दिलेले आहेत तर 17 आलं पाहिजे, तर काय आलं येईल तुमचं, कुठले अवयव आहेत बघा, 12 आणि 5 17 येणार आहे. किती येणार आहे, 12 आणि 5 17 आणि 20 आणि 3 20 त्रिक 60. तर काय येईल बघा 20 आणि 3 हे दोनच घटक, मोठं इकडं मांडायचं. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मोठं इकडं मांडायचं. 20 आणि 3 हे तर अवयव पाडून दिलेले असतात. 20 आणि 3 20 आणि 3 20 आणि 3 जर केलं तर एक लक्षात घ्या, 20 मधनं हिथं अधिक 3 करावं लागेल. हे 3 थोडंसं मला दूर मांडावं लागेल कारण मला x मांडायचा आहे पुढं. तर 20 आणि 3 येणार आहे. मग 20 जो आहे तो 20 मधनं 3 गेला तर 17 येतोय का, येतोय. वजा 17 येतोय आणि या दोघांचा गुणाकार 1 वजा आणि 1 अधिक असेल तर काय होत असतं, 1 वजा आणि 1 अधिक असेल तर बाळांनो काय होत असतं गुणाकारामध्ये, नेहमी मायनस चिन्ह राहत असतं. 20 त्रिक 60 तर -60 पण येते. मग आपणाला जी x ची किंमत आहे, x आपला काय होता, x आपला a मायनस बी आहे. मग तुम्हाला भरावं लागेल a मायनस बी आणि 20 आणि a हा प्लस येणार आहे, a मायनस बी अधिक 3. मग कुठं आहे ते, a मायनस बी 20 आणि a मायनस बी 3 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे. हे काय, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होतं, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होतं. खूप सोपं असं होतं आणि काही सेकंदात कळतं ते, तरी बराच वेळ गेला आपला. बघा आता
हे झालं आपलं, हे पण झालं कोटीचं. मग हे झालं आपलं 35. त्याच्यानंतर पहा इथे हे तसं बघितलं गणित तर कशाचं गणित आहे हे? हे गणित आहे घातांकाचं. पण मी इथे घेतलेलं आहे थोडंसं घातांक पण आहे आणि थोडंसं कॅल्क्युलेशन पण आहे. हा 3/10 आहे. किती आहे? 3/10 त्याचा वर्ग अधिक 1/10 त्याचा वर्ग वजा 2/10 त्याचा वर्ग आणि बस करायचे. 9/100 अधिक 1/100 वजा 4/100. मग 9 आणि 1 10. 10तनं 4 गेले तर किती राहणार आहे तुमचं? 6 राहणार आहे. 6/100 येणार आहे. किती राहणार आहे तुमचं? 6/100 राहणार आहे. 6/100 राहणार आहे. 6/100 म्हणजे किती येणार तुमचं? 0.06. 0.06 कुठे आहे? तर इथे आहे. अजून कुठे येऊ शकतो 0.06? हे बघा, 0 आणि 6 रूटमधनं जर बाहेर केलं तर 2 शून्य असेल तर 1 शून्य पॉईंट बाहेर येतो आणि हा 36 मधला 6 येणार आहे. 3 आणि 4 नंबरचा ऑप्शन. 3 आणि 4 नंबरचा ऑप्शन. पुढच्या गणिताकडे जाऊया. बघा, पूर्ण वर्ग. पूर्ण वर्ग म्हटलं की तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्याला काय करावं लागतं? 2 ने तर गुणायचं. पहिल्याचं वर्गमूळ 1चं 1च येणार. 64 म्हटल्यानंतर 8 ए आणि बी वर्गमूळ घेतले तर ह्याचं 8 ए आणि बी. तर 8 दुनी 16 ए बी. 16 ए बी एकदा प्लस एकदा मायनस 1 आणि 4. 2021ला हाही प्रश्न आला होता. 2021ला खूप अल्जेब्राचे प्रश्न पडलेले होते. आता इथे बघा, ए वर्ग वजा बी वर्ग आहे. ए वर्ग वजा बी वर्ग आणि हे पण ए वर्ग वजा बी वर्गच आहे. हे पण ए वर्ग वजा बी वर्ग, हे पण ए वर्ग वजा बी वर्गच आहे. परंतु हा वर्गाचा वर्ग झालेला आहे, म्हणजे हा चौथा घात आहे बघा. मग तुम्हाला काय करायचं आहे अगोदर? ए वर्ग वजा बी वर्ग. मग तुम्ही काय करणार? 169 अधिक 1 एकदा आणि 169 वजा 1 हे झालं एकदा. आणि इथं जर बघितलं, हा 13चा वर्ग किती असतो? 169च असतो. 169 वजा 1 आणि ह्याला हे कट झालं. मग शिल्लक काय राहिलं? 169 आणि 1 170 राहिलं. किती राहिलं? 170 राहिलेलं आहे. काय अडचण आहे का बघा? कितीतरी सोपं आहे. 169 अधिक 1 म्हणजे ए वर्ग, एका कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात फॉर्म्युला कोणता आपला असणार आहे? एका कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी. सूत्र कोणतं होतं? ए वर्ग वजा बी वर्गचं सूत्र होतं. हे सूत्र तुम्हाला आठवलं पाहिजे. बघा, ए घन वजा बी घन चे अवयव खालीलपैकी कोणते? तर तुम्हाला सगळ्याला माहिती की जर कंस असेल तर पुढे कंस नसतो. कंस असेल तर पुढे कंस नसतो. ए घन वजा बी घन नाही, हा तर कंस नाहीच आहे. ए घन वजा बी घन, तर मग आपल्याला कंस येणार आहे पहिल्यांचं ए वजा 2b. पहिल्या कंसात ए आणि बी येणार आणि दुसऱ्यामध्ये याचाच वर्ग असतो. याचा वर्ग. मग ह्या दोघांची जोडी लावतात म्हणजे गुणाकार होतो. टॉईस ए बी, पण तो अधिक मध्ये असतो टॉईस ए बी आणि याचा वर्ग असतो अधिक मध्येच असतो 4b². इथं आहे बघा, असं दिलेलं आहे ते. मग काय होणार आहे? ए वर्ग अधिक टॉईस ए बी अधिक 4b². कुठं आहे आपलं असं? ए मायनस टॉईस ए बी. ए वर्ग अधिक टॉईस ए बी हे मायनस आहे, हे नाही आहे. प्लसवालं कुठे? इथे. तर ए मायनस टॉईस बी हे आहे ए वर्ग प्लस टॉईस ए बी आणि 4b². तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला शो होत आहे ते. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, आपण खालील समीकरण सोडवावं, x ची किंमत काढा. आता एक लक्षात घ्या, हा तिरकस गुणाकार मला करावा लागेल. असा गुणाकार करावा लागेल. टॉईस एक्स मायनस 10 प्लस या 5ने इकडे गुणावं लागेल 5x अधिक 10 आणि खालचा पण गुणाकार करावा लागेल असा, म्हणजे असा असा आणि असा गुणाकार करावा लागेल. 5 दुनी 10 बरोबर 0. तर हा 10 तिकडे गेला की 0च होतो. 10 गुणिले 0 ला केलं तर 0च होणार आहे. मग इथे करायचंय आपल्याला 5 आणि 2 7x आणि 10तनं 10 गेले तर 0. 7x बरोबर 10तनं 10 गेले 0. तर आता एक लक्षात घ्या, 10तून 10 गेले तर 0 होणार आहे. 5 आणि 2 7x आणि 10तून 10 गेले तर 0 होणार आहे. खाली तर 10 होतं, 7x तर 0. x बरोबर किती येणार आहे? x बरोबर 0/7 आणि 0/7 म्हणून ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर
1 मध्ये आहे उत्तर. थोडंसं बी कन्फ्यूज व्हायचं नाही, थोडं शांत डोक्याने केलं की क्लिअर येतात. सहगुणक विचारलेले आहेत पहा. काय विचारलेले? सहगुणक विचारलेले. सहगुणक म्हटल्यानंतर x चा 5वा अधिक x चा 4था अधिक x चा 3रा अधिक x चा 2रा अधिक x. आता इथं काय आहे का? 4था नाही, 0. घन आहे का? नाही, 0. वर्ग आहे का? नाही. आणि x आहे आपला. x किती तुमचा? वजा 4x आहे. आणि संख्या आहे का? नाही, 0. मग आपल्याला फक्त सहगुणक उचलायचे. याचा सहगुणक किती? 1. याचा सहगुणक 0, याचा सहगुणक 0, याचा सहगुणक 0, याचा सहगुणक 4 वजा 4 आणि याचा सहगुणक 0. एवढं पाहिजे. 6 टर्म पाहिजे. 3 आणि 3 6. 5वा घात आहे म्हणजे 6 टर्म पाहिजे, कारण 0 असेल. 3 आणि 3 6 एकाच ठिकाणी. हे पण नाही. 3 आणि 2 5 हे पण नाही. बघा 1 0 0 वजा 4. सहगुणक फक्त आपल्याला उचलायचे असतात, कोइफिशियंट. पुढे 5a वजा 3b ची बेरीज व्यस्त. बेरीज व्यस्त म्हटलं की आपल्याला माहिती काय करतो आपण? चिन्ह चेंज करतो. वजा 5a अधिक 3b, चिन्ह चेंज झाली. व यांची पण बेरीज व्यस्त. 6a ना, तर वजाचं काय होणार आहे? अधिक 6a आणि मायनस टॉईस b. यांची बेरीज करायला सांगितली. आता बघा 6तनं 5 गेला, एकटा a राहिला. 3तनं 2 गेला, एकटा b राहिला. अधिक जो मोठा असतो त्याचं चिन्ह असतं, a अधिक b. पहिला पर्याय 2022 साली आलेला हा 30 नंबरचा क्वेश्चन आहे. 37 नंबरचा 2022 साली. बहुपदीतून कोणती बहुपदी वजा केली असता? आता वजा केली असता 10x² + 5 ही बहुपदी मिळेल. तर पहिली तर आता ही वजाबाकी असेल तर थोडंसं अलर्ट राहायचा. 7x² - टॉईस x + 4. आणि आपल्याला उत्तर काय पाहिजे? 10x². 10x² पाहिजे. मग मला एक सांगा, इथं जर मी 3x² घेतलं तर वजा करायचे, तर मला वजा आधी मांडावं लागेल. आणि चिन्ह चेंज, हे वजा चिन्ह जे आहे ते या चिन्हाने मी चेंज करणार आहे. तर इथं वजा मांडावं लागेल. 3x², तर 10x² आणि अधिक 5 आहे. अधिक 5 आहे की नाही? मग इथं मला पण सुद्धा वजा 1 मांडावं लागेल, कारण आता चिन्ह चेंज होणार आहे. आणि इथं पण मला वजा 2x मांडावं लागेल. आता बघा, जी मला वजाबाकी करायची, वजाबाकी कुठे गेलं? वजाबाकी वजा वजा करायची ना, ही वजा. तर या वजामुळे हे होणारे अधिक, ते होणारे अधिक, हे होणारे अधिक. आणि आता बघा 7 आणि 3 10x². 2 हातून 2 गेले 0. 4 आणि 1 5. म्हणजे माझी कोणती आली? -3x² - टॉईस x, -3x² - टॉईस x आणि -1. 2 नंबरचा ऑप्शन. याच्यामध्ये गफलत होता कामा नये. हे खूप केअरफुली करायचं आहे. याची प्रॅक्टिस थोडीशी करायचीच तुम्ही. पूर्ण वर्ग आलं बघा. 2 तर मांडणार, दुप्पट आपल्याला करायची आहे. दुप्पट करायची. मग याचं वर्गमूळ 7x गुणुले हा 8 आहे आणि तो y. तर 7 8 56 2 112 येणार आहे. 112 x/y प्लस मायनस 112 x/y आणि 112 +/y इथे येणार आहे. काय अडचण आहे कोणाला? पुढे 14 नंबरचं गणित. हे बघा, इथल्यावरून ओळखायचं असतं. हे a वजा b असण्याची संभावना जास्त आहे. a वजा b कंसाचा वर्ग. बघूया. a² b² आणि 3.5ची दुप्पट 60 झाली, म्हणजे टॉईस ab मायनस टॉईस ab. मग काय आहे हा? a मायनस b कंसाचा वर्ग a वजा b, एकदा ब्रॅकेटला गेला. मग 7.5 मधनं 3.5 घालवायचे ते. काय सोपं आहे ना. 7 3 गेले 4. 4 हे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. गणित ओळखता आलं पाहिजे बाळांनो. 15 x³ वजा टॉईस x वर्ग वजा 1 आणि x वजा या बहुपदाच्या गुणाकाराची कोटी मोठे मोठे घ्यायचे आपल्याला. मोठा कोण आहे? x चा घन. मोठा कोण आहे? x वर्ग. आणि तुम्ही आता बऱ्याच वेळा एक घन केलं तर 5 येतं. 3 आणि 2 5, तर सरळ 5 आहे. 2022 ला पण सेम क्वेश्चन होता. या बहुपदीचे अवयव कोणते? हा कोणता आहे? a³ वजा b³ फॉर्म्युला लक्षात घ्या. a³ वजा b³. a³ वजा b³ आहे. मग काय? एका कंसात a वजा b आणि दुसऱ्या कंसात a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग, हा फॉर्म्युला आहे तुमचा. ओके. मग आता करायचं ते आपल्याला. हा 4चा घन आहे ना, 64 म्हणजे 4चा घन. मग पहिल्या कंसात a वजा b, मग टॉईस x - 5
आणि -4 करावं लागेल. मग बघा आता काय होणार आहे, टॉईस आणि दुसऱ्या कंसात ए वर्ग. ए वर्ग म्हणजे याचा आपल्याला परत आपला एक फॉर्म्युला यूज करावा लागेल. ए वजा बी कंसाचा वर्ग जो असतो ना, म्हणजे ए स्क्वेअर मायनस टॉईस ए बी प्लस बी स्क्वेअर, हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग 2x चा 4x स्क्वेअर, या दोघाच्या गुणाकाराची दुप्पट, 5 दुणे 10 आणि त्याची दुप्पट 20x आणि 5चा वर्ग अधिक 25. ओके. आता परत ए बी जोडावं लागतं, प्लसवालं ए बी जोडायचं. मग प्लसवालं ए बी जोडायचं असेल तर या 4ने मला इथे गुणावं लागेल. 4 दुनी 8x आणि 4 पंचे -20 आणि बी वर्ग करायचा. बी वर्ग म्हणजे 4चा वर्ग करायचा. 4चा वर्ग 16 येणार आहे. मग ह्यातलं 5 16 आणि 5 21 राहणार आहे. आता इथं ब्रॅकेट कंप्लीट होतं. हे काय राहणार आहे, टॉईस एक्स मायनस 9. हे कुठं कुठं आहे, पहिलं तर कटलं, हे पण कटलं आणि हे पण कटलं, एकच पर्याय. पण आता बघूया आपण काढले तर 4x वर्ग, 20तून 8 गेले तर वजा 12x, 25 मधनं 20 गेले 5, 16 आणि 5 21 अधिक 21. हे पण उत्तर आपलं बरोबर आलं. वेळ पण घालवण्याची गरज नव्हती, पण आपलं उत्तर टॅलीच झालेलं आहे. पुढचं आहे, एका बेजिक राशीचे अवयव क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. क्वाड्रेटिक इक्वेशन म्हटलं की यांची बेरीज येते मध्ये. बघा हे एक्स स्क्वेअर येणार आहे, ह्यांची बेरीज वजा 15x आणि यांचा गुणाकार 2 वजा वजा असेल तर गुणाकार 7 7 8 56 अधिक 56 वजा 15 आणि अधिक 56 वजा 15 अधिक 56 एक्स स्क्वेअर. तिसरा पर्याय बघा, एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 6 ने मोठा आहे. एक आपण थोडंसं गणित तयार करू. एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा, ज्याला पेक्षा लागलाय त्याला x मानायचं. अंश तुमचा x आहे, मग अंश x आहे तर छेद किती तुमचा x + 6, छेद मोठा आहे. जर अंश 1 ने कमी केला व छेद 9 ने वाढवला तर अपूर्णांकाची किंमत 1/2 होते. तर मूळ अपूर्णांक कोणता? मूळ अपूर्णांक विचारलाय म्हणजे ज्याच्यातला डिफरन्स 6 आहे. बघा मूळ अपूर्णांक विचारलेला आहे ज्याच्यातला डिफरन्स 6 आहे. तर बघा इथं तर 15 आणि 8 आहे डिफरन्स, हा तर चुकला. 13 आणि 6 असू शकतो, 17 आणि 6 असू शकतो, हे तर उलटच झालं. मग आता आपण ह्याच्यात काय करायचं, त्यांनी जसं सांगितलंय तसं करून बघूया. अंश 1 ने कमी केला 12 झाला, 1 ने कमी केला आणि छेद 9 ने वाढवला, 19 आणि 9 किती झाला, 19 आणि 9 किती झाला, 28 झाला. तर 1/2 होतंय का, नाही होत, म्हणजे हे उत्तर गेलं. आता 17, अंश 1 ने कमी केला तर 16 झाला आणि छेद 9 ने वाढवायचा आहे, 23 आणि 9 किती होणार आहे, 32. तर 16 एके 16 आणि 16 दुने 32, तर 1/2 करेक्ट आलं आपलं, म्हणजे हे उत्तर आहे. पर्यायावरून गेलं तर ही अशी गणितं खूप सोपी जातात. चला पुढचं गणित आहे बघा, हे पुन्हा आलं. आता हे काय करायचं, याचा छेद समान करायचा आहे. मी जर बघितलं तर याचा एलसीएम किती येतो, 6, 3 आणि 2. हे 3 दुनी 6 होतंय, बेत्रिक 6 होतंय. मग पहिल्या पदाला तर काही गुणायची गरज नाही आपल्याला, 3x, कारण एलसीएमच 6 आहे त्यांचा, 6. मग याला बघा 2 ला मी गुणतोय, 2 ने गुणतोय, तर 2 ने गुणल्यानंतर 2 ने गुणतोय, मी सेकंड मग हिरव्या पेनने मांडतो थोडंसं, अधिक 2 ने गुणतोय, तर 2 ने वर पण गुणावं लागेल मला, खाली पण गुणावं लागेल. तर 2 दुनी 4x आणि 3 दुनी 6, छेद बघा छेद समान करायचा माझा हेतू आहे. मग परत बघा आता आता तिसरं मी काय करतोय, 3 ने गुणावं लागेल मला. 3 ने गुणलं तर 3x अधिक 3 छेद 6 ला, सगळ्याचा छेद 6 ला आणि इकडं 5 आहे. तर सगळ्याचा छेद 6 ला की तो एकत्र करता येतो, मग मला एकच 6 मांडायचा आहे. मग मला x गोळा करतो, हे अधिक होतं तर इथं अधिक, हे अधिक होतं तर हे अधिक, 3 आणि 4 7, 7 आणि 3 10 आला, 10x आला. ओके. आता अंक गोळा करतो, 2 इथे काही नाही, 3 आणि 2 5 अधिक 5 आणि हा जो छेद आहे इकडं तो तिकडे गेला तर काय होणार आहे, गुणाकार होणार आहे, 6 पंचे 30. आता बघा हा 5 तिकडे गेला की वजा होणार आहे, म्हणजे किती राहणार आहे, 25 आणि हा 10x आहे तुमचा. मग 10 तिकडे गेला की किती राहणार आहे तुमचा, 25/10, म्हणजे 2.5 होणार आहे. 2.5 कुठं आहे, 25/10, 2.5 म्हणजेच 5/2. पहिला पर्याय आणि दुसरा पर्याय. सरळ रूप द्या. आता सरळ रूप द्या हे खूप सोपं असतं, पहा इथे बघा. आता सरळ रूप द्या. आता हा
2x² अधिक 7x अधिक 6 आहे आणि हा x² मायनस 13x मायनस 13 आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर वरती दोन्ही चिन्ह बघा, हे सगळं अधिक अधिक आहे आणि इकडं वजा आणि हे वजा आहे. याचा अर्थ 1 वजा 1 अधिक असणार आहे आणि हे वजावाला असणार आहे, मोठंवाला वजा असणार आहे. तर अधिक अधिक आणि खाली काय येणार आहे, वजा अधिक असं येणार आहे. तर एक लक्षात घ्या, ह्यातल्या अधिकला अधिक कट होणार आहे, अधिक वजा यायला पाहिजे उत्तर. अधिक वजा हे तर नाही आहे, हे तर नाही आणि हे पण नाही. तर ऑप्शन आपलं हेच येणार आहे, फिक्स येणार आहे. हे झालं कॅल्क्युलेशननी, डोक्याने झालं थोडंसं, पण तर तुम्हाला थोडंसं गणिताने सोडवता बी आलं पाहिजे. तर सोडवायचं तर कसं करायचं, आता ह्यांचे अवयव तुम्हाला पडावं लागेल. काय करावं लागेल, 6 दुनी हा 12 झाला, 12 झाला की नाही. आता 12 झाल्यानंतर यांचे अवयव करायचे तर काय करावं लागेल तुम्हाला, 4 आणि 3. बघा 4 आणि 3 झालं, 4 त्रिक 12 आणि 4 आणि 3 7. मग हे तुम्हाला परत मांडून घ्यावं लागेल. असं हे कसं मांडून घ्यावं लागेल, मी इथं मांडून घेतो. 2x² अधिक 4x अधिक 3x अधिक 6. पहिल्यांदा मी वरचीच टर्म सोडवतोय. मग ह्याच्यामध्ये काय कॉमन निघते बघा, 2x कॉमन निघते, राहते काय x प्लस 2. आता बघा 2 ने याला गुणलं तर 2x वर्ग होते आणि 2 ने याला गुणलं तर बेदोनी 4x होते. इथे पण काय कॉमन निघते, अधिक 3 कॉमन निघते आणि काय राहते, x प्लस 2 राहते. इथे पण x प्लस 2 आला, इथं पण x प्लस 2 आला. मग हे जोडायचं, हे इथं मॅच करायचं. टॉईस x प्लस 3 हे एका ब्रॅकेटमध्ये जातं आणि x प्लस 2 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये राहतं. आता राहिलं खालचं. खालचं खूप सोपं आहे. आता 20 आणि 13 आहे आपलं, सॉरी 30 आणि 13. तर 30 आणि 13ला 15 दुनी 30 होणार आहे. किती होणार आहे, 15 दुनी 30. खाली 15 दिसते आपल्याला, दिसतंच आहे ते. मग आपल्याला माहिती आहे की 15 मोठे इकडे मांडायचं आणि 2 इकडे मांडायचं. 15 दुनी 30. 15 हे वजा चिन्ह येणार, हे अधिक येणार, कारण हे तर वजा आहे तर अलीकडलं वजा, पलीकडलं अधिक, दोघांचा गुणाकार वजा 30 मॅच होतोय. मग इथं काय येणार आहे, x वजा 15 आणि इथं काय येणार आहे, x अधिक 2. मगाशी मी जसं अधिकला अधिक कॅन्सल केलं होतं. ट्वाईस x प्लस 3 बघा पहिलंच, आणि x मायनस 15 हे पहिलं. थोडंसं असतं NMS ला तर हे हमखास असं गणित असतं. सहगुणक रूप असलेली बहुपदी कोणती असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर हे किती आहेत, 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे 5वा घात पाहिजे आपल्याला. कितवा पाहिजे, 5वा. हे असू शकतं, हे पण असू शकतं का, x चा 5वा. तर 2 हे 1 आहे, सुरुवात 1 ने झाली म्हणजे हे नाही आहे. 6वा तर नाहीच नाही, 4थाही नाही. बघा संख्या असते, ही संख्या x, x वर्ग, x घन, x चा 4था आणि x चा 5वा. 2x चा 5वा हे सगळंच गेलं आणि वजा 5. सरळच, काही नाही त्याच्यामध्ये. सहगुणक म्हटलं की खूप सोपा क्वेश्चन असतो हा. एका वॉशिंग मशीनची किंमत 5/y अधिक 1/6 रुपये आहे. तर अशा म्हणजे गुणाकार करायला सांगितला आहे. आणि एक बघा, हे गणित खूप सोपं आहे. आता काही येतं हे तर बघा, 1/6 आणि 1/6 जर हे एक ॲक्च्युली असं मांडायला पाहिजे होतं, पण ते आपण लगेच समजून घेतलं पाहिजे की ते जाणीवपूर्वक असं दिलेलं आहे. अधिकमध्ये काय इकडून तिकडं मांडलं चालतं. बघा a अधिक b आणि a वजा b झालं. मग तुम्हाला लगेच कळणार आहे की हा x वर्ग छेद 36 वजा 25/y वर्ग. बघा हा a झाला तुमचा a वर्ग आणि हा b वर्ग, a वर्ग वजा b वर्ग. असं कुठे आहे, तर मला वाटतं ऑप्शन 1 मध्येच आहे का, हां ऑप्शन 1 मध्येच आहे, ऑप्शन 1 मध्येच आहे. हेच उत्तर आहे. सर्व जोड्या अचूक जुळणारा पर्याय. आता इथं एवढी क्वाड्रेटिक इक्वेशन आहेत. मग आता आपल्याला काय करायचंय बघा, हे वजा आहे इकडं आणि हे दोन्ही वजा आहेत. मग 17 असेल तर काय येणार, 20 त्रिक 60 असणार. याची किती असणार, 20 त्रिक 60. बघा ना, वजा 20 अधिक 3 असणार आहे. बरोबर आहे की नाही. 20तनं 3 गेले तर वजा 17 येणार आणि 20 त्रिक 60, 20 त्रिक म्हणजे अ ला 20 आणि 3 वजा 20 कुठे आहे, 3 कुठे, सी. अ ला सी पाहिजे, अ ला सी इथं आहे, अ ला सी इथं आहे. हे दोन्ही पर्याय कटले. आता फक्त एकच चेक करायचा. का चेक करायचा, ब ला डी किंवा ब ला ए. आता फक्त ब च काढून घेतो. इथं वजा आहे आणि हे झालं तर वजा आहे, तर 12 पंचे 60. बघा हे गुणाकार आहे ना, 12 पंचे 60. तर इथलं तर वजा द्यावाच लागेल आणि हे पण वजा द्यावा लागेल. 12 पंचे 60, 12 पंचे 60. तर काय होणार आहे, 12 आणि 25. तर दोन्ही वजा वजा बेरीज करताना वजाच होणार आहे आणि गुणाकार करताना 12 पंचे 60चा अधिक होणार आहे. तर 12 पंचे 60 दोन्ही वजा वजा कुठे आहे, तर ए ला आहे. तर ए कुठे आहे, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. म्हणून याचं उत्तर 2 आहे. असं एक एक टॅकल करत जायचं.
सगळी सोडवली तरी चालतील तुम्ही, म्हणजे प्रॅक्टिससाठी सध्या, पण परीक्षेच्या काळामध्ये नाहीच सोडवायची. आता बघा 17 गुणिले 19 गुणिले 4 भागिले m बरोबर 161/5 आहे की नाही, 161/5 आहे. तर काय करूया आपण, हा m तिकडे पाठवून देऊ, हा भागिले आहे म्हणजे तो तिकडे आहे आणि त्याचा छेद 10 आहे. तर 17 गुणिले 19 गुणिले 4 बरोबर 1615/10 आणि हा m भागिले असल्यामुळे तिकडे जाणार आहे, तो गुणुलेमध्ये जाईल आणि आपल्याला m ची किंमत व्हॅल्यू काढायची. तर आता बघा काय सोपं जाते, तर याला भाग जात असणार आहे, नक्की जात असेल. तर आपण काय करूया, 17च्या पाड्याने आपण टेबलमध्ये म्हणूया की 17च्या 17 17 53 17 17 53 आलं. 53 म्हटल्यानंतर किती आले आपले, 7 आणि 8 85 आले, हे की नाही, 8 आले. तर 17 5 85 आले की नाही, 85. ओके. तर हे तर क्लिअर झालं. 19 5 95 हे पण क्लिअर झालं. 5 1 5 5 2 10 आणि 4 2 8. तर m बरोबर आपलं किती यायला पाहिजे, 8. काय शिल्लक राहिलं का माझं, काही शिल्लक राहिलेलं नाही. तर 0.8 पण दिलेलं आहे बघा, 0.8 पण दिलेलं आहे, तर ते 8 येणार नाहीये. हां बरोबर आहे. आणि हे पण कळतंय की आपल्याला की 8 येऊ शकत नाही, 0.8, कारण हा गुणाकार खूप मोठा आहे. तर 18चा वर्ग 323 आहे आणि ह्याला जर याने भागलं तर सरळच कळतंय ना, याला या इकडून भागलं तर काय होणार आहे, 161ने भागलं तर साधारणतः 2चा भाग बसेल, साधारणतः 4 2 8 161 आहे ना, ते करेक्टच आहे, मला वाटतं 2चा भाग बसतोय तो. 161.5 आणि 2चा भाग बसल्यावर 4 2 8 येतच आहे ते, त्याच्यामुळं पॉईंटमध्ये तर जाणार नाही. हे तर असं जनरली पण आपल्याला उमजतं आहे. x वर्षानंतर मारियाचं वय y वर्ष होईल, तर तिचे 10 वर्षापूर्वीचे वय किती. आत्ता वय किती झालं तिचं, y झालं, सॉरी पाहता, वय किती झालं तिचं, y झाले. जर ती x वर्ष झालेच नसते तर काय झालं असतं, तिचं आजचं वय निघालं असतं आणि अजून 10 वर्षापूर्वी म्हणून -10 केलं तर तिचं 10 वर्षापूर्वीचं हे येणार आहे y - x -10. सोपं आहे गणित. आत्ता y वर्षाची का नाही ती, x वर्ष तर एवढे, समजा हे 5 वर्ष असतं, हे 25 असतं, तर 25 मधनं 5 वजाच करावं लागलं असतं ना. थोडंसं लॉजिकली केलं तरी लक्षात येईल तुम्हाला. हा a घन अधिक b घन आहे, तर खाली नक्की फॉर्म्युला असणार, a घन अधिक b घन आहे, तर आपल्याला फॉर्म्युला लगेच मांडून घ्यायचा, काय तुमचा a अधिक b, a वर्ग वजा ab अधिक b वर्ग आणि खाली चेक करायचं, a वर्ग आहे, b वर्ग पण आहे, 21चा वर्ग दिलेला आहे आणि ह्या दोघांचा गुणाकार करून दिलंच असेल काहीतरी, हे तेच असते बघा, हा गुणाकार करून दिलेला असणार आहे, हाच ना, ते बघायचंच नाही आपण. तर काय आहे, a वर्ग वजा ab अधिक b वर्ग आहे, दिलाय तो, आणि याला एकट झाला तर a अधिक b करायचं आहे आपल्याला. 49 आणि 21 किती झाले, 70. किती झाले, 70. 70 कुठे आहे, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. 70 म्हणजे 7.0, तिथं कारण पॉईंट होता. आता इथे बघा, गुणाकारामध्ये नेहमी अंशांशाचा गुणाकार होतो आणि छेदाछेदाचा गुणाकार होतो. 1 अधिक p आणि 1 वजा p म्हणजे a अधिक b एका कंसात आणि a वजा b दुसऱ्या कंसात आणि p वर्ग तर खाली जसं तसं राहणार आणि मग a वर्ग म्हणजे 1 वजा b वर्ग म्हणजे 1 - p² अपॉन p². असं कुठे आहे का, 1 - p² अपॉन p², चौथा दिलेला आहे. हे अजून तोडून पण देतात असं, 1/p² वजा p² अपॉन p² असं देतात आणि ह्याला कट करून 1 देतात, तर हे पण तेच आहे, 1/p² - 1. हे जर असं दिलेलं असलं तर ते सुद्धा उत्तर हे आणि हे एकच आहे, जसं त्याला p² देऊन टाकतात. असंही होतं, 2 ऑप्शनमध्ये ते असं देऊ शकले असते. आता पुढे बघा, हे गणित पण छान आहे 30 नंबरचं. ते 16xy अधिक 4. आता याच्यामध्ये काय करायचं, आपण जे वर्ग आहेत ना त्याला वर्गमुळात घ्यायचा. हे आपलं ते आहे, a अधिक b कंसाचा वर्ग, a वजा b कंसाचा वर्ग, तर हे 2y वर्ग आहे, तर इथं काय असणार तुमचं 2 आणि चेक करत राहायचं. हा काय 2x, सॉरी 2x नको, आपण x आधी घेऊ, तर हा 4x आहे, ते इकडं तिकडं मांडलेलं असतं आणि हे अधिक आहे म्हटल्यानंतर अधिक 2y. तर बघा
4 दुने 8 आणि 8 दुने 16 आहे का? आहे. तर हे काय आहे? पहिलं याचा वर्ग आहे. ओके. चला खाली काय करतो मी? 16x² म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग ए अधिक बी. ए काय येणार तुमचा? 4x वजा 2y आपलं सॉरी अधिक 2y आणि दुसऱ्या कंसात 4x वजा 2y. बघा दोन्ही फॉर्म्युले मी एकदम वापरतोय. हे झालं. आता पुढे हा उलटून गुणुले असतो. भागिले दिलाय की नाही, मग याचा अर्थ उलटून गुणुले करायचं. मग इकडे वर जाणार आहे तो 4x वजा 2y आणि 2y म्हणजे 4x अधिक 2y. उलट मांडले मी फक्त. हा 4x आधी अलीकडे घेतलाय. काही प्रॉब्लेम नाही, अधिक मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. बघा 4x अधिक 2y 4x अधिक 2y 4x अधिक 2y हे अक्कच्या अक्क हे 2 वेळा, हे 2 वेळा आणि हे 2 वेळा कट झालं. आणि याला पण हे कट झालं. सगळंच कटले म्हणजे काय झालं? 1 चा भाग गेला. 4 एके 4 असं म्हणतो आपण तसं, किंवा 2 एक 2 8 एके 8 असं. तर 1 हे उत्तर येणार आहे. सोपं होतं गणित. आता ह्या गणितामध्ये हे सोडवायला काय तुम्हाला दिले? 4xy बरोबर किती दिलेले आहे? आणि तुम्हाला काय दिलेले? x मायनस, तर हे सरळ दिलेलं आहे की 49 दिलाय याचा वर्ग, आणि याचा वर्ग दिलाय तुम्हाला ए वर्ग, आणि हे बी वर्ग दिलं. तर बघा आता हे कसं काढायचं तुम्हाला एक लक्षात घ्या. तर त्याचा एक फॉर्म्युला काय आहे आपला तुमचा? x अधिक y कंसाचा वर्ग वजा 4xy बरोबर x वजा y कंसाचा वर्ग, असा एक फॉर्म्युला आहे तुमचा. तो रेडी होतो, तुम्हाला मी सांगेल कसं आहे ते. हा एक फॉर्म्युला तयार होतो, किंवा मी तुम्हाला सूत्रामध्ये पाठवलेला पण आहे. मग काय होणार तुमचं? 169 हा तिकडे टाकून देतो, तो अधिक होणार आहे, आणि हा इकडे आणायचा. तर 49 आधी इकडे आणला, हा इकडे आणला तर वजा होणार आहे, तो तिकडे गेला तर 4xy राहणार आहे. तुम्हाला 4xy विचारलेलं आहे. मग 49 जर याच्यामधनं गेला, 59 ते 120 आहे. किती आहे तुमचं? 120. 4xy बरोबर 120 आहे. 4xy बरोबर 120 आहे. खालीलपैकी कोणत्या दोन पर्यायातील राशीत पूर्ण वर्ग आहे? तर तुम्हाला पूर्ण वर्ग चेक करायचे आहे. पूर्ण वर्गाला तुम्हाला हे चेक करायचं. तर याचा वर्गमूळ घ्यायचं x, हे काय 1/x वर्ग आहे ना, मग ह्याचं काय घ्यायचं? गुणुले 1/x आणि गुणुले 2 आहे. तर x ला गेले 2, 2 प्लस आणि मायनस चालतात, तर हे ओके आहे. पहिली तर राशी ओके निघली. आपण खालची पण चेक करूया. 25 मधलं काय येणार आहे? 5p, आणि 36 मधलं काय येणार आहे तुमचं? 6q, आणि याची दुप्पट करायचं. 6 पंचे 30 2 120 येणार आहे. हे तर नाही आलं, गेलं. इथली चेक करू. 64 आणि ही करत. 64चं काय येणार आहे? 8a, आणि 16चा काय येणार आहे? 4b, आणि त्याची दुप्पट करायची. तर 4 8 32, 32 2 64, 64 ab आलेलं आहे. तर त्याच्यामुळं पहिली आणि चौथी, पहिली आणि चौथी एक एक चेक करायच्या. आता 4 4 गणितं यायला लागली बघा. आता 2024 ला काय झालं? पूर्वी एक एकच यायचं पूर्ण वर्गाला, आता 4 4 गणितं चेक करायला यायला लागली. त्यात हे दोन पर्याय आहेत. म्हणजे तुम्हाला स्पीड इन्क्रीज करावं लागणार. ए अधिक बी म्हणजे दोघांची बेरीज 13 आहे आणि दोघांचा गुणाकार 36 आहे. आपल्याला तोंडी पण कळतंय, 9 आणि 4 13, 9 चोक 36, हो की नाही? असं तोंडी पण कळतंय. मग 9चा वर्ग किती? 81, आणि 4चा वर्ग किती? 36. 36 आणि 81 97. अजून एक फॉर्म्युला याच्यामध्ये आहे. ही एक झाली पद्धत एक, म्हणजे तोंडी जर कळालं तर ठीक, नाही कळालं तर मग दुसरी पद्धत सांगतो तुम्हाला. हे काय करायचं असतं आपल्याला? याचा वर्ग करायचा. आपल्याला ए अधिक बी कंसाचा वर्ग केला तर तुमचं काय होतं? ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक टॉईस ए बी असते की नाही? असंच असते. मग तुमचं ए अधिक बी त्यांनी दिलेलं आहे 13, 13चा वर्ग 169 आहे. तुम्हाला हे विचारले, आणि याची हे विचारलं, तिथं जसं तसं टॉईस ए बी 36 दोन्ही 72 होणार. ते 72 इकडून वजा होणार, हे 72 इकडे आले की वजा होणार आहे. आणि ते वजा केलं तर 9तनं 2 गेले तर 7, 97, 97. ही एक पद्धत आहे. आणि जनरली असं कळालं तर तसंही वापरा, तसंही करा, काही प्रॉब्लेम नाही. पुढचा क्वेश्चन आहे बघा. हे सरळ दिलेलं आहे, असं काहीच याच्यामध्ये नाही. तर आपण काय करायचं? ए वाले गोळा करायचे, मग बी वाले गोळा करायचे, मग संख्या गोळा करायची, असं करूया. तर वजा 2, 5तून 2 गेले, अधिक 3, अधिक 3 मधून वजा 2 गेला, फक्त केवळ 1. मग 1 ए राहणार आहे प्लसवाला, तर तो नाही आणि तो पण नाही. आता काय राहिलंय? इथं अधिक 4b आणि वजा 4b, बी काढलं की आपलं काम संपतंय. तर बघा 4, 4तून 3 गेला, एकटा बी शिल्लक राहिला. 4तून 3 गेला, एकटा बी शिल्लक राहिला, आणि
3 आणि एकटा अधिक बी 4 अधिक बी अधिक 4 बी राहणार आहे. तर हे उत्तर आहे. चला हे पण हातवाती करून घेऊ. -9 आणि 5, 9तनं 5 गेले तर -4 राहिले आणि -4 आणि -4 -8, हे -8. हां, हा पण 2025ला आलेला प्रश्न आहे. इथं जरा चेंज करायचं राहिलेलं आहे माझ्याकडनं. पुढे आता बघा, हे पण याला काही गडबडायचं नाही, हे तर खूप सोपं असतं. तर ज्याला चलच नाही आहे, आपलं सहगुणक नाहीत, ते खूप सोपं असतं. ते m² येणार आहे. या दोघांची बेरीज 9तनं 5 गेले अधिक 4 m आणि दोघांचा गुणाकार 9×5 = 45. एक वजा येणार आहे ना, दोघांमध्ये गुणाकारामध्ये एक वजा चिन्ह आहे, हे वजा. इथे पण m², 8तून 4 गेले -4m राहणार आहे आणि 8 चोक 32 -32. आता हे चिन्ह वजा आहे ते वजा होणार आहे इथं, हे अधिक आणि हे अधिक होणार आहे. बस m² ला m² कट झालं, m² ला m² कट झालं, 4 आणि 4 8m राहिलं आणि 45 मधनं 32 गेला, 45 वजा आहे आणि 32 अधिक आहे. 45 मधनं 32 गेला तर -13 राहिलेला आहे, कारण 45 मोठा आहे. 8m - 13, पहिला ऑप्शन. पुढे 34, a वर्ग अधिक b वर्ग बरोबर 325 आणि a आणि b बरोबर किती आहे 23 आहे आणि ए बीचा गुणाकार किती आहे 102 आहे. आता 102 गुणाकार करायला कुठल्या पाड्यात येतं तर 17 सक्कुम दुग्गवदर्श, 17 सक्कुम दुग्गवदर्श, 17 सक्कुम दुग्गवदर्श येतोय. मग 17चा वर्ग 289 आणि 6चा वर्ग 36, 9 6 15 325 येतोय. मग झालं माझं काम. मग 17तनं 6 गेले किती राहणार तुमचं 11 राहणार आहे. अजूनही तुम्हाला सोपं सांगतो. ही एक पद्धत झाली. तुम्हाला याच्या 3 पद्धती सांगतो मी. हे झालं जनरल आकलन. दुसरी पद्धत काय आहे तुमची याची, तर बघा तुम्हाला काय दिलेलं आहे a अधिक b दिलेलं आहे, दिलंय की नाही a अधिक b. आता a वजा b किती असणार आहे तुम्हाला दोघांचं इथं बघा, इथं जर आकडे पाहिले तर तुम्हाला पूर्णांकामध्ये यायला पाहिजे. तर तुम्हाला माहिती a अधिक b बरोबर 23 आणि a वजा b जर काय घेतलं 16 घेतलं तर ह्यांची बेरीज होऊ शकते का समसंख्यांमध्ये, नाही होऊ शकत. म्हणून 16 गेला, 18 गेला, मग 17 घेतला. समजा a वजा b हा ऑप्शन घेतला, 17 घेतला तर 23 आणि 17 40. मग b ला b कॅन्सल झाले, टॉईस a बरोबर 40, 2 गेला तर 20 आला. मग हा 20 तर हा 3 आणणार आहे. 20 त्रिक 60 येते का नाही येत, 20 त्रिक 60 नाही येत, म्हणून 11 घ्यायचा. बघा आता म्हणजे ऑप्शनने चेक करायचं. मग हे किती येणार तुमचं बघा आता, इथं जर मी 11 घेतलं तर काय 23 आणि 11 किती येणार आहे 34 आहे. हा बीला बी कट झाला, टॉईस आहे, 2 ने कट केला तर 17. ए बरोबर जर 17 असला तर हा 6 असणार आहे. 17 सक्कुम दुग्गवदर्श मॅच म्हणून 11. ही एक पद्धत. अजून एक पद्धत आहे पण जाऊ द्या, याची काही आवश्यकता नाही आहे. खूप वेळ पण एक्स्ट्रा इन्क्रीज होतो, व्हिडिओ लांबतोय. आणि तसं सांगितल्याप्रमाणे मग तुम्हाला ए अधिक बी पण दिलेलं आहे. मग तुम्हाला काय असतो ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक टॉईस ए बी हा काढायचा असतो. आणि मग तुम्हाला काय निघणार आहे टॉईस ए बी जर निघला ए वर्ग अधिक बी वर्ग दिलेला आहे आणि ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग वजा टॉईस ए बी असतो, आहे की नाही. मग ए वर्ग अधिक बी वर्ग तुम्हाला दिलेलाच आहे, किती दिलेला आहे 325 वजा टॉईस ए बी, तर 102 ची दुप्पट किती होणार आहे 204 होणार आहे. तर 204 जर ह्यातनं वजा केलं तर किती येणार आहे बघा, 300 मधनं 200 गेले 100 आणि 25 121 येणार आहे. तर ए वजा बी बरोबरचा वर्ग बरोबर 121 म्हणजे ए वजा बी बरोबर किती येणार आहे तुमचं 11 येणार आहे. असं बी येत आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धती आहेत. तुम्हाला जी आवडेल जी सोपी वाटेल ती पटकन जी जमेल ती. आता परत पूर्ण वर्ग आला बघा, खूप सोपं. 2 तर मांडणार मी, 7x मांडणार मी, गुणुले 1/7x मांडणार, 7x ला 7x गेले तर 2च राहिलं, +-2 +-2 राहणार आहे. कधी कधी इथं पूर्ण वर्ग होण्यासाठी किंवा न होण्यासाठी असं विचारलं जाऊ शकतो, पण प्रश्न फार केअरफुली वाचायचे. आता बघा हे काय आहे बरोबर किती, काहीच नाही. हे चिन्ह पहिलं चेंज करून घेऊया. कुठलं चिन्ह हे वजा, वजावाला चिन्ह गोंधळ करतं म्हणून हे आधी चिन्ह आणि गोळा करायला सुरुवात करू. एक्स वर्ग गोळा करू, 2 आणि 7 9 आणि 9 ला 9 गेले 9 ला 9 तर कट झाले. आता एक्स वाले 5 आणि 9 आणि 4 हे का 5 आणि 4 9 झाले, 9 ला 9 कट झाले, संपला विषय. म्हणजे एक्स वाला उत्तर गेलं. आता 8 आणि 3 म्हणजे -5 राहिले बघा यात ना, -5 आणि +6 तर
अधिक 1 राहतोय, अधिक 1. अधिक 1 कुठं आहे? चौथा पर्याय. अधिक 1 कुठं आहे? चौथा पर्याय. शेवटचे 2-3 क्वेश्चन आहेत. पुढचं बघा. आता हे काय आहे? तर याला पण सहगुणक नाही. मग हे तर नेहमी लक्षात ठेवायचं. क्वाड्रेटिक इक्वेशन ए अधिक बी कंसाचा वर्ग, ए वजा बी कंसाचा वर्ग, त्याच्यानंतर काय राहते तुमचं? क्वाड्रेटिक इक्वेशन सांगितलं, ए वजा बी कंसाचा वर्ग, ए अधिक बी कंसाचा वर्ग आणि ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ही 4 सूत्र यूज केली जातात. म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन 1 आणि ती 3 अशी 4च यूज केली जातात. एक्स वर्ग वजा 4 आहे म्हणजे ए वर्ग वजा बी आहे. मग एक्स वजा 2, सॉरी अधिक पहिलं घेतो नेहमी मांडण्याप्रमाणे, तसं अलीकडं पलीकडं मांडलं तर काही प्रॉब्लेम येत नाही. आणि इथे आता बघा एक्स वर्ग 3x आणि 10 आहे, तर 10ची अशी फोड करायची किती आहे? 3 आलं पाहिजे. 5 दुनी 10 येते बघा. बघा ना, 5 आणि 2 10, इथं अधिक देणार, इथं 2 देणार, वजा देणार. 5 7 2 गेले 3 राहणार आहे. तर x अधिक 5 मधलं चिन्ह इकडं मोठ्याला आणि x वजा 2 हे तर झालं इथं. आता इथं गुणुलेच आहे म्हणजे काय उलटायचं पलटायची गरज नाही. आता इथं 2x आहे 15, मग 5 त्रिक 15, परत इथं येणार आहे 5 आणि 3, 5 त्रिक 15 ना, मग मधलं चिन्ह याला आणि हे वजा. तर x अधिक 5 आणि x वजा 3, खाली काय येणार आहे बघा, हे वजा आहे बघा. तर 3 दुनी 6 येते ना आपलं, 6 म्हटल्यावर 3 दुनी 6, 3 आणि 2, 3 दुनी 6, तर हे वजा आणि हे अधिक. तर x वजा 3 आणि x अधिक 2 हे असं राहणार आहे. आता फक्त कट मारायचे. कट कुठं कुठं लागतात तेवढे कट मारायचे. x अधिक 2 ला x अधिक 2 ला x अधिक 2 गेले, x वजा 2 ला x वजा 2 गेले, x अधिक 5 ला x अधिक 5 गेले आणि x वजा 3 ला x वजा 3 गेले. सगळंच कटलं म्हणजे 1 राहिलं. ऑप्शन क्रमांक 3. चला पुढे. या बहुपदीच्या गुणाकाराची कोटी. काय म्हटलंय? गुणाकार म्हटलंय. मोठं मोठं उचलायचं. मोठा कोण आहे? x चा चौथा. मोठा कोण आहे? x चा चौथा. मग x चा चौथा गुणिले x चा चौथा केलं तर तुम्हाला माहिती आहे x चा 8वा होणार आहे. 8 कुठे आहे? ऑप्शन 4 मध्ये आहे. कोटी खूप सोपा भाग आहे. पुढे बघा. भागल्यास भागाकार व बाकी किती येईल? आता एक लक्षात घ्या, x नी ह्याला भागलं तर x वर्ग येणार आहे, याला भागलं तर x येणार आहे, याला भागलं तर 1 येणार आहे. तिथं काय बघूच आपण, x वर्ग आणि x कुठं आहे का आपलं? हे तर कटत एवढंच येणार आहे. चौथाच ऑप्शन आहे. सरळ सरळ भागाकार मी करून नंतर पण दाखवू शकतो तुम्हाला, पण जनरली पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की काय करायला पाहिजे. नाही तर मग रेग्युलर भागाकार करायचा, बाकी 0, तर चौथा ऑप्शन येणार आहे. आणि आता शेवटचं गणित आहे बघा. 225 चा वर्ग वजा 1 आणि मागे 169 चा वर्ग आलता बघा, वजा 1, सेम ए वर्ग वजा बी वर्ग आणि हे पण ए वर्ग तेच आहे गणित. तर पण हे काय होणार आहे? 225 काय येणार आहे तुमचं इथं? 225 अधिक 1 एका ठिकाणी येणार आहे आणि 225 वजा 1 एका ठिकाणी येणार आहे. इकडे खाली तसंच आहे. 15चा वर्गाच्या ऐवजी मी असं म्हणू शकतो ना की हा 225 अधिक 1 आहे, जसा तसा कट झाला. 225 मधनं 1 गेला तर 224 राहिले नाही. अशा प्रकारे इथं हा 2025 पर्यंत, 2017 पासून 2025 पर्यंतचे सगळेचे सगळे अल्जेब्राचे म्हणजे बीजगणिताचे सर्वचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत. तरी तुम्ही जास्तीत जास्त सराव करावा आणि प्रश्नांचे प्रकार लक्षात घ्यावेत आणि पुन्हा पुन्हा त्याच प्रकारच्या प्रश्नांचा सराव तुम्ही केला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला बीजगणिताचा एकही मार्क घालवायचा नाही. 2024ला थोडे कठीण प्रश्न आलते बघा, त्यामुळे 2024चं मेरिट खाली आलतं. 2025चे अल्जेब्राचे क्वेश्चन जरा सोपे आलते.